नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आज दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी या ठिकाणी मराठी विषयाचा जो इयत्ता 5वीचा स्टार्स प्रकल्पांतर्गत पेपर झाला त्या पेपरचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच आपण इयत्ता 5वी विषय मराठी या मराठी प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया. पहा, तोंडी चाचणी होती. पहा, खाली दिलेले चित्र पहा, त्यासोबत दिलेला संवाद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. गुण होते पहा 5. या ठिकाणी हा संवाद आपल्याला वाचायचा होता आणि त्यावर विचारलेले प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची होती. पहा, आता पहिला प्रश्न काय आहे, तर चित्रातील व्यक्तीने नाकाला रुमाल का लावला असेल ते सांग. पहा, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे या ठिकाणी काय केलं असेल, त्या व्यक्तीने नाकाला रुमाल लावला असेल. तुमच्या परिसरात कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात ते सांग. पहा, त्याचं उत्तर आहे कागद, प्लॅस्टिक, खराब फळे, टरफले इत्यादी. कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार सांग. ओला कचरा, सुका कचरा. त्यानंतर वर्गात कचरा होऊ नये म्हणून तू कोणते काळजी घेशील ते सांग. पहा, आता या ठिकाणी कचरा कुंडीचा वापर करण्यास सांगेल. पहा, म्हणजे वर्गात कचरा होऊ नये म्हणून कचरा कुंडीचा वापर करा असं मी विद्यार्थ्यांना सांगेन. त्याचबरोबर या ठिकाणी कचरा करू नका असं देखील मी काय करेल, विद्यार्थ्यांना सांगेल. अशा पद्धतीचं उत्तर दिले तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे आणि ते मार्क विद्यार्थ्याला द्यायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. मुले कोठे उभे आहेत ते सांग. तळ्याजवळ, तळ्याच्या काठी अशा प्रकारची उत्तर आपल्याला स्वीकारायची आहेत. त्यानंतर चित्रावर आधारित एक म्हण सांग. पहा, या ठिकाणी थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारची ही म्हण आपल्याला या ठिकाणी चित्रावर आधारित लिहायची आहे. त्यानंतर पैशाच्या बचतीतून धनाचा संचय होतो, तसे पुस्तक वाचनातून आपल्याजवळ कशाचा संचय होतो ते सांग. तर ज्ञानाचा संचय आपल्याला या ठिकाणी पुस्तक वाचून होतो. त्यानंतर चित्र पाहून तुझ्या मनात आलेले विचार थोडक्यात सांग. तर संचय करणे ही काळाची गरज आहे अशा पद्धतीचं विद्यार्थ्याच्या जे मनात चित्र पाहून येईल त्याचं आपल्याला काय करायचं आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर लेखी चाचणी प्रश्न तिसरा, खालील उत्तरा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिह. या ठिकाणी जी लेखी चाचणी आहे त्या लेखी चाचणीचे मध्ये हा उतारा वाचायचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. पहा, काय ते लिह. पातळ गुलाबी रंगीत कागदात गुंडाळलेला टिंबटिंब. तर काय, शेंडीचा नारळ. पातळ गुलाबी रंगीत कागदात गुंडाळलेला शेंडीचा नारळ. ज्यांनी हे उत्तर लिहिलं असेल त्यांना 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर कसबी माणूस कोणास म्हटले आहे, तर जिनगराचा मामा. जिनगराच्या मामाला कसबी माणूस असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ई आहे. पहा, तोरण बनवण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या जायच्या ते लिह. तर लाकडी चौकोनातल्या काड्यांनी. पहा, लाकडी चौकोनातल्या काड्यांनी तोरण बनवलं जायचं. त्यानंतर तुम्हाला कोणता व्यवसाय करायला आवडेल का आणि का ते लिह. पहा, आता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मुक्त छंद प्रश्न आहे हा, तो त्याचं मुक्तपणे उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. पहा, मी लिहिले मला हॉटेल व्यवसाय करायला आवडेल कारण मला स्वयंपाक करण्याची सवय आहे अशा पद्धतीचं. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील जाहिरात वाच व प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी पहा, सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. निसर्ग संस्था आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण सहल. प्रवेश शुल्क 100, मर्यादित 50 विद्यार्थ्यांसाठी. रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024. ठिकाण पळसदेव, उजनी जलाशय परिसर. संपर्क निसर्ग संस्था, सोमवार पेठ, पुणे. पहा, आता सहलीच्या ठिकाणाचे नाव लिह. पहा, आता सहलीच्या ठिकाणाचं नाव आहे पळसदेव, उजनी जलाशय परिसर. त्यानंतर पक्षी निरीक्षण सहल कुणी आयोजित केली आहे, तर पहा आता कुणी आयोजित केलंय, तर निसर्ग संस्था आयोजित, म्हणजे निसर्ग संस्था सोमवार पेठ पुणे येथील जी निसर्ग संस्था आहे तिने या सहलीचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर पक्षी निरीक्षण सहलीत किती विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत ते लिह. तर त्याचं उत्तर आहे पहा, 50 विद्यार्थी पक्षी निरीक्षण सहलीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर पहा, ई आहे, वरील जाहिरात वाच व त्यावर आधारित कोणतेही 2 प्रश्न तयार करून लिह. पहा, आता ती जाहिरात आहे, त्या जाहिरातीवरून 2 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. तर मी या ठिकाणी लिहिलेत. पहा, सहलीसाठी प्रवेश शुल्क किती आहे, बरोबर. त्यानंतर पक्षी निरीक्षण सहल केव्हा आयोजित करण्यात आली, अशा पद्धतीचे 2 प्रश्न आपल्याला तयार करून लिहायचे होते. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, सार्वजनिक बागेतील सूचना फलकासाठी तुझ्या कल्पनेने 3 सूचना तयार करून लिह. पहा, आता या ठिकाणी बागेतल्या सूचना आहेत, त्या सूचना विद्यार्थी त्याच्या कल्पनेने या ठिकाणी लिहिणार आहे. मी या ठिकाणी लिहिलंय. पहा, बागेमध्ये स्वच्छता राखा, बागेतील फुले तोडू नका, त्याचबरोबर बागेतील झाडांना पाणी घाला, तिकीट घेऊनच बागेत प्रवेश करा. म्हणजे अशा पद्धतीचं बागेतील झाडांना हात लावू नका
अशा पद्धतीच्या आपण सूचना या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. तुझ्या परिसरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सण उत्सवापैकी कोणत्याही एका सणाची माहिती लिही. पहा आता या ठिकाणी मी लिहिलंय, माझ्या परिसरामध्ये पोळा हा सण खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो. पोळा हा सण प्रामुख्याने बैलांचा सण आहे. या दिवशी बैलाला सजवतात, त्याला नैवेद्य दाखवतात, त्यामध्ये पुरणपोळीचा समावेश असतो. पोळा सणाला बैलावर झूल काढली जाते व त्याची मिरवणूक देखील काढली जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी पोळा सणाचं थोडक्यात महत्त्व आपल्याला लिहायचं होतं. त्यानंतर कंसातील अचूक शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही. तो घाईने आला व घटाघटा पाणी पिऊ लागला. म्हणजे पहा, तो घाईने आला व घटाघटा पाणी पिऊ लागला, म्हणजे नीची वेलांटी दुसरी पाहिजे. त्यानंतर आईने पार्थला त्याच्या स्वभावातील टिंबटिंब दाखवले, तर आईने पार्थला त्याच्या स्वभावातील दोष हा षटकोनाचा असणं गरजेचं आहे, दोष दाखवले. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. दिलेल्या नामासाठी योग्य विशेषण वापरून चौकट पूर्ण कर. पहा आता हिमालयासाठी योग्य विशेषण आहे उंच हिमालय. त्यानंतर पाणी कसं आपण पाण्याला कोणतं विशेषण वापरू शकतो, तर स्वच्छ पाणी. अशा पद्धतीचं हे विशेषण वापरून या ठिकाणी आपण हा जो चौकटी आहेत त्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून जोड शब्द पूर्ण कर. पै पाहुणा म्हणजे या ठिकाणी पहिल्या याचं उत्तर आहे ब. त्यानंतर दुसरा आहे मौज मस्ती. बरोबर, मौज मस्ती असणं गरजेचं आहे, म्हणजे जोड शब्द त्या ठिकाणी पूर्ण होईल. त्यानंतर ई आहे, कंसातील सूचनेनुसार योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिही. आमच्या सकाळपासून होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. वाक्य वर्तमान काळात कर. पण आता वर्तमान काळात वाक्य करताना या ठिकाणी आमच्या सकाळपासून होळीजवळ ढोल घेऊन बसला आहे असं वाक्य या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर अशी वही तू तयार कर. अधोरेखित शब्दाचे वचन बदल. पाहता वहीचं वया होणं गरजेचं आहे, म्हणजे अशा वया तू तयार कर अशा पद्धतीचं वाक्य तयार होणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं आहे, महाराजाची आज्ञा आहे ना. अधोरेखित शब्दाचे लिंग बदल. पाहता महाराजा म्हणजे महाराणी हे लिंग बदल केला, मग महाराणीची आज्ञा आहे ना अशा पद्धतीचं वाक्य करणं गरजेचं आहे. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात कंसामध्ये जाणे या क्रियावाचक शब्दाचे भूतकाळातील योग्य रूप लिहून वाक्य पुन्हा लिही. पहा त्याचं उत्तर आहे तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. बरोबर. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, तुझ्या वर्गात शाळेत नवीन शिक्षक आले आहेत अशी कल्पना कर व त्यांच्याशी तू काय बोलशील याविषयी योग्य विरामचिन्हाचा वापर करून 3 वाक्य लिही. गुण आहेत 3. पहा या ठिकाणी पहा मी लिहिले, सुप्रभात सर, आपल्या शाळेत तुमचे स्वागत आहे सर. स्वागत आहे सर. तुमचे नाव काय? या अगोदर तुम्ही कोणत्या शाळेत होतात? तुम्ही आम्हाला कोणता विषय शिकवणार आहात? प्रश्नचिन्ह आहे. पहा सर, नवीन शाळा तुम्हाला आवडली का? प्रश्नचिन्ह. अशा प्रकारचं जे नवीन शिक्षक आलेत त्यांना आपण काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर प्रश्न 9 आहे, खाली दिलेले शब्द वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. पहा या ठिकाणी 3 गुण आहेत. सुरेल. पहा आता काय त्याचं उत्तर, कविता सुरेल गाणे गाते. बरोबर. त्यानंतर डौलदार, मोराचा पिसारा डौलदार असतो. त्यानंतर कोरीव, मंदिरात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. अशा पद्धतीचे जे वाक्य आहेत अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचे होते. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, नदी तुझ्याशी बोलते आहे अशी कल्पना कर आणि ती नदी काय बोलते ते 6 ते 8 वाक्यात लिही. पहा आता या ठिकाणी मी लिहिलंय, सरिता करिता का कधी खंत, असे तुम्ही माणसे मला खूप त्रास देता, तरी देखील मी तुम्हाला कधीच त्रास देत नाही. तुम्ही माणसे माझ्या पाण्याला दूषित करता, माझ्या पात्रात गाई गुरे धुतात, तसेच कारखान्याचे दूषित पाणी सोडता, त्यामुळे माझ्या पात्रातील जीवजंतू मरण पावतात. त्यामुळे माझे तुम्हाला एवढेच सांगणे आहे की माझे पाणी दूषित करू नका. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे 6 ते 8 वाक्यात गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे. पहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनाने या ठिकाणी गोष्ट तयार करायची होती. पहा मुद्दे दिलेत, गावाची यात्रा, सोमनाथ सोनाली आईबरोबर यात्रेला जातात, सोनाली हरते, युक्ती वापरून सोमनाथ सोनालीला शोधतो, सर्वजण सुखरूप घरी परततात. पहा आता या ठिकाणी मी गोष्ट तयार केलेली आहे. तर पंचक्रोशीतील अत्यंत नावाजलेली भैरवनाथ यात्रा असते. या यात्रेला सोमनाथ व सोनाली आईबरोबर यात्रेला जातात. गर्दी खूप असते. गर्दीमध्ये सोनाली हरवते. आई व सोमनाथ सोनालीचा खूप शोध घेतात, परंतु सोनाली सापडत नाही. तेव्हा सोमनाथला एक युक्ती
युक्ती शोधतो आणि तो यात्रा कमिटीकडे जातो, घडलेला प्रसंग सांगतो. यात्रा कमिटी लाऊडस्पीकरवर सोनालीचे नाव घेऊन ती हरवली आहे असे सांगतात. ज्यांना ही मुलगी सापडेल त्यांना योग्य बक्षीस दिले जाईल अशी घोषणा करतात. घोषणा ऐकल्यानंतर लोकांच्या लक्षात येते एका महिलेला सोनाली दिसते. ती तिला घेऊन यात्रा कमिटीवाल्यांकडे पोहोच करते. सोमनाथच्या युक्तीमुळे सोनाली भेटते. सर्वजण सुखरूप घरी जातात. अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्याला पूर्ण करायची होती. अशा पद्धतीने आपण आज जो स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा जो पेपर झाला त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. अत्यंत अचूक अशी उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपण उत्तरपत्रिकेमध्ये बरोबर उत्तरे लिहिले आहेत का नाही याची खात्री या व्हिडिओद्वारे येणार आहे. सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.